Hello friends, welcome in Learning Studio. Let's learn simple future tense and its uses. Simple future tense, साधा भविष्यकाळ. It is also called future indefinite tense. Formula S plus shall oblique will plus V1 plus dash. Let's learn use of simple future tense. This tense is used to express an action that is to take place in future. जी क्रिया भविष्यकाळात घडणार आहे ती सांगण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. एक्झाम्पल आय शल ऑब्लिक विल कीप अ डॉग नेक्स्ट इयर. मी पुढच्या वर्षी एक कुत्रा पाळेल. दे विल कम हिअर शॉर्टली. ते लवकरच येथे येतील. Shall is used after I and we, but it is now common to use will even after I and you. I आणि we नंतर shall वापरतात, परंतु आता I आणि we नंतर will सुद्धा वापरतात. Let's practice some sentences. ती नखे वाढवेल तीसाठी शी. त्यानंतर विल वाढवण्याला शब्द आहे ग्रो. शी विल ग्रो द नेल्स. प्रश्नार्थी वाक्य बनवूया आपण. ती नखे वाढवेल का. सुरुवातीला वाक्याचे विल घ्यायचे. विल सी ग्रो द नेल्स. निगेटिव्ह सेंटेन्स. ती नखे वाढवणार नाही. त्यामध्ये जे नंबर 1चं वाक्य आहे त्यामध्ये विलच्या नंतर नॉट घ्यायचं आहे. शी विल नॉट ग्रो द नेल्स. तो तुझी आज्ञा पाळेल का. प्रश्नार्थी वाक्य आहे त्यामुळे वाक्याची सुरुवात विलने करायची आहे. विल ही आज्ञा पाळण्याला ओबे शब्द आहे. विल ही ओबे यू. तो युवक हुंडा मागणार नाही. दिस इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. फर्स्ट टेक सब्जेक्ट. तो युवक यासाठी दॅट यूथ. विल नॉट मागण्याला शब्द डिमांड. दॅट यूथ विल नॉट डिमांड डावरी. मी माझी चूक कबूल करेल. सब्जेक्ट आय. आय नंतर शल किंवा विल या दोन्हीपैकी एक कोणतंही हेल्पिंग वर्ब घ्या. आय शल ॲडमिट माय मिस्टेक. तू तुझी चूक कबूल करशील का. दिस इज अ क्वेश्चन. इट बिगिन्स विथ विल. विल यू ॲडमिट युअर मिस्टेक. त्याचे काका धूम्रपान सोडतील. प्रथम सब्जेक्ट घेऊया. त्याचे काकासाठी हिज अंकल. हिज अंकल विल गिव्ह अप स्मोकिंग. तुझे वडील तुझी खरडपट्टी काढतील का. दिस इज अ क्वेश्चन. सो इट बिगिन्स विथ विल. विल युअर फादर स्कोल्ड यू. त्याचा भाऊ परवा भाषण करेल. हिज ब्रदर विल गिव्ह अ स्पीच द डे आफ्टर टुमारो. उद्या पाऊस पडेल का. विल इट रेन टुमारो. आम्ही वक्तशीर बनण्याचा प्रयत्न करतो. वी विल और वी शल ट्राय टू बी पंक्च्युअल. हा शेतकरी त्याचे बैल विकणार नाही. दिस फार्मर विल नॉट सेल हिज बुल्स. ती व्यक्ती राजीनामा देईल का. दिस इज अ क्वेश्चन. इट बिगिन्स विथ विल. विल दॅट पर्सन रिझाइन.
पंतप्रधान लवकरच या पुतळ्याचे अनावरण करतील. द प्राईम मिनिस्टर विल अनव्हेल दिस स्टॅच्यू व्हेरी सून. तो संघ सामना जिंकेल का? विल दॅट टीम विन द मॅच? Hey guys, it's a joke time. One day, Chotu was walking along the road. While walking, he came across an elephant. A very fat man was riding that elephant. Looking at the person, Chotu starts laughing loudly. The man on the elephant angrily asks Chotu, What makes you laugh so loudly? Haven't you ever seen an elephant? Chotu calmly replies, I have seen an elephant many times, but never seen an elephant riding another one.